दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवार यांचीही उपस्थिती. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा होता सवाल. प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र, TV9च्या हाती. पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख. तटकरे पटेलांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेखच नाही. पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये राग आहे, नाराजी आहे. मात्र सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेलांमध्ये कुठेतरी संवादाचा अभाव. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील. पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊत यांचा मोठा दावा. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा मोठा खेळ होणार. खेळाची सुरुवात झाली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीआधी खेळ पूर्ण होणार, नाना पटोले यांचा दावा. सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत. भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, नवनीत राणा यांचं सुषमा अंधारेंना आवाहन. तर नवनीत राणा यांनी स्वतःची निष्ठा तपासावी, अंधारेंचं राणे यांना प्रत्युत्तर. कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल. काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील या राऊतांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊत यांचा दावा खोडून काढला. राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या हीच माझी इच्छा. विलिनीकरणाच्या चर्चांवर योगेंद्र पवारांचं वक्तव्य. 6 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज 6 तारखेला सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत. विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा. सुनील तटकरेंनीच अजित पवारांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. तटकरे पटेल यांनी गेले काही वर्ष भाजपचे हस्तक म्हणून काम केलंय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून डिनरचं आयोजन. खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख यांची उपस्थिती. ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू. कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय, कुणीही खासदार नाराज नाहीये. स्नेहभोजनाला गेलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता. अशोक खरातचा पाय आणखी खोलात. शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यात मोठी माहिती पोलिसांच्या हाती. भोंदू खरातकडून 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार. 2021-22 मध्ये अनेकांच्या नावे पतसंस्थेत उघडली खाती. शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर. समता नागरी पतसंस्थेत अशोक खरात 100 खात्यांचा नॉमिनी. शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड. भोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. भोंदू खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी. यात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर. भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी. लुकआउट नोटीसही जारी. फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याकडून फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल. रायगडच्या रोह्यामधील कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी प्रकल्पामुळे वाद. रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची भागीदारी असल्याचं उघड. तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशीची मनसेची मागणी.
कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जातंय. या प्रकरणात चाकणकरच नाही तर अनेकांचा समावेश, अंधारेंचा आरोप. दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी. केसरकरांनी राजीनामा दिला नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, उपरकरांचा इशारा. मोंदू खरात प्रकरणामुळे केसरकरांचं खरं रूप समोर आलं, उपरकरांचा आरोप. राज ठाकरे यांची नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांसोबत बैठक. शिवतीर्थवर होणार बैठक. विविध विषयांवर राज ठाकरे आढावा घेणार. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळानं निवडणूक अधिकाऱ्यांची घेतली भेट. काँग्रेसकडून निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याशी एसआयआर मुद्द्यावर चर्चा. एसआयआर प्रक्रियेवर अनेक सवाल उपस्थित. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज, सपकाळांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कृष्णा डोणगावकरांकडून अंबादास दानवेंवर शिंदे गटासोबत कर्जतमध्ये बैठकीचा आरोप तर दानवेंनी आरोप फेटाळले. जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजप राष्ट्रवादी बिनविरोध सत्तेत. ठाकरेंच्या सेनेचे सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. शिंदेंच्या सेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराची माघार. पुण्यात अवकाळी पावसाचं थैमान. स्वारगेट चौकात पाणीच पाणी. पावसामुळे 3 झाडाखाली अडकले, महिलेचा मृत्यू. पुण्याच्या समतानगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं. घरात पाण्याबरोबरच गाळही वाहून आला. घरातील साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान. पुण्यात मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून पडला, व्हिडिओ व्हायरल. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. हवामान विभागाकडून नाशिकमध्ये पुढील काही दिवस पावसाचा इशारा. नाशिकमध्ये लग्नविधी सुरू असतानाच अवकाळी पावसाची हजेरी. लग्न मंडपात मंगलाष्टक सुरू असतानाच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वरातींची चांगलीच तारांबळ. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट. गहू, कांदा पिकासह फळबागांचं मोठं नुकसान. वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान. विजेचे 3 खांब कोसळले. घरांचे टिनपत्रेही उडाले. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यात घरावरील सर्वच टिनपत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसात नुकसान. नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या बाजरी पिकाचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबाचे सोलर पॅनल फुटले. कलिंगड पिकाचंही नुकसान. जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान. जैताने शिवारात झाड अंगावर पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू. धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत शेतीमालाचं लाखोंचं नुकसान. शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्ट्यांमुळे 3 दिवस बंद. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा अडचणीत. डोंबिवलीच्या मिलापनगर परिसरात जेसीबीच्या धक्क्यानं गॅस लाईन फुटली. पनवेलच्या सेक्टर 34 मध्येही पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस लाईनला धक्का. गॅस गळतीची घटना. तात्काळ गॅस पुरवठा बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौक परिसरात एचपी गॅसच्या गोदामात सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. तासनतास रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. यवतमाळमध्ये शहरी भागात तब्बल 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी गॅस मिळत असल्यानं नागरिकांना प्रचंड मनस्ताप. शहरातील झोपडपट्टी भागात नागरिकांचा राग उफाळून आला. सिलेंडर फेकून निषेध व्यक्त. मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात गॅस मिळत नसल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले. गॅस बुक करूनही वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप.
जळगावच्या जामनेरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा रास्ता रोको तब्बल 1 ते 1.5 तास जामनेर संभाजीनगर महामार्ग रोखून धरला होता. नंदुरबारमध्ये आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मिरचीवर. मिरची पावडर महागल्यानं याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार. मिरचीचं उत्पादन 30% घटलं. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. सरकारला उत्तर देण्याचे निर्देश. 17 फेब्रुवारीला राज्य सरकारनं मुस्लिमांचं 5% शैक्षणिक आरक्षण रद्द केलं. महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल. सोलापूर नागपूरसह अनेक जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी. कुमार आशीर्वाद आता नागपूरचे नवे जिल्हाधिकारी, तर सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी एस कार्तिकेयन यांची वर्णी. सोलापूरमधील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद. काल पोलिसांवर दगडफेक. आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अंजन गावात एक गट पुतळ्यासमोर, दुसरा गट मंदिराच्या आवारात. माढामधील अंजन गावात पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर पोलीस अधीक्षक आणि मंदिर ट्रस्टींमध्ये बैठक. जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, मंदिराचे मुख्य पुजारी फरांडे यांची भूमिका. सोलापूरच्या अंजन गावातील आंदोलकांची लक्ष्मण हाकेंनी घेतली भेट. पुतळा काढण्याच्या मागणीसाठी एका गटाचं ठिय्या आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत उठणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक. माढ्याच्या अंजन गावात पुतळा वादावरून आंदोलनकर्त्यांसाठी केलेल्या हाकेंच्या पोस्टमुळे वाद. पोस्टमध्ये महिलेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची. शहरांमध्ये नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून वाद. परिषदेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या ठरावाला भाजपचा विरोध. शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मोठी मदत. पवारांकडून सदगीरसाठी 12 लाख आणि क्रीडा संकुलासाठी 25 लाखाचा धनादेश सुपूर्द. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षण संशोधन विधेयकाबाबत विशेष अधिवेशन. 3 दिवस विशेष अधिवेशन चालणार. केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस तिरुवनंतपुरममध्ये अट्टिंगल विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान फडणवीसांनी केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा लुटला आनंद. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ केरळ दौऱ्यावर. केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चित्रा वाघ मैदानात. मीरा भाईंदरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. मारहाण प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा झाला होता व्हिडिओ व्हायरल. निलंबित एएसआयला कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमध्ये जाण्यापूर्वी राजेश जाधवचा व्हिडिओ व्हायरल. आरोपी व्हिडिओत फोनवर बोलताना दिसतोय. राजेश जाधवला पोलिसांचा अभय असल्याचा आरोप. पुण्याच्या शिवदत्त आश्रमातील महाराजवर महिलेचं शोषण केल्याचा आरोप. नवनाथ गवळी विरोधात राजगुरुनगर पोलिसात तक्रार दाखल. पीडितेच्या आरोपांनंतर गवळीनं आरोप फेटाळले. परभणीच्या गौर गावात वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकनं विजेचे 8 खांब आणि विद्युत रोहित्र पाडलं. ट्रकमधील वाळू रिकामी केल्यानंतर हायवा ट्रक चालक हायड्रोलिक खाली करणं विसरल्यानं अपघात. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीची आत्महत्या. कौटुंबिक छळ, मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या. पतीविरोधात गुन्हा दाखल. रांजणगाव परिसरातील घटना. आईला भेटण्यासाठी जात असलेल्या दुचाकीवरील तरुणीला डंपरनं चिरडलं. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळील दुर्घटना. अपघातात दुचाकीवरील एक तरुणी गंभीर जखमी. पुण्यात 6 वर्षाच्या चिमुकलीसह वृद्ध महिलेची निर्घृण हत्या. आळंदी परिसरातील धक्कादायक प्रकार. अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याची माहिती. पोलीस तपास सुरू. अमरनाथमध्ये विक्रमी कर वसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न. मीरा रोडमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. 14 तरुणींची सुटका. घटनास्थळावरून 3 आरोपींना अटक. स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन. पालघर जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार उघडकीस. संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.